शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. तर ते म्हणजे सिंजेंटा या कंपनीचे मिराविस डिओ. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांवरती काम करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीने नुकतेच बाजारात नवीन बुरशीनाशक आणलेले आहे. तर ते म्हणजे मिराविस डिओ. तर शेतकरी मित्रांनो, मिराविस डिओ या बुरशीनाशकात आपल्याला दोन घटक हे पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये पायडीफ्लू मेटाफेन हे 6.89%, तर डायफेनकनाझोल हे 11.49% हे आपल्याला SC फॉर्म्युलेशनमध्ये म्हणजेच सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे ग्रुप 3चे 7 जनरेशन फंगिसाईड आहे. हे एक प्रकारचे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या मायटोकॉन्ड्रियावर हल्ला करून ते निष्क्रिय करून तसेच बुरशीच्या स्टेरॉल डिमिथिलेशनवरती काम करून हे बुरशीला मारत असते. व याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह तसेच क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे रोग येण्याआधी तसेच रोग आल्यावरती आपण याचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर द्राक्ष असेल, मिरच्या असेल, भुईमूग, टोमॅटो अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण मिराविस डिओ या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांवरती काम करते, तर द्राक्ष पिकात आपल्याला भुरी व करपा नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत असतात. तसेच मिरची या पिकामध्ये भुरी व पानांवरील ठिपके तसेच फळकूज अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला मिराविस डिओ हे काम करताना दिसून येत असते. तसेच टोमॅटो या पिकावरती लवकर येणारा करपा व भुरी यांच्या नियंत्रणासाठी जर आपण मिराविस डिओचा वापर केला तर आपल्याला लवकर येणारा करपा व भुरीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच अँथ्रॅकनोज असेल तर अँथ्रॅकनोजवरती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, मिराविस डिओ हे एक प्रकारचं ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, जे आपल्याला भुरी व करपा नियंत्रणासाठी जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर शेतकरी मित्रांनो, रोगाच्या तीव्रतेनुसार जर का आपण विचार केला तर 0.5 ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण याचं प्रमाण घेऊ शकतो. तसेच आपल्याकडे जर का 200 लिटरचा बॅरल असेल तर बॅरलसाठी आपण 100 ते 200 मिली 200 लिटरच्या बॅरलसाठी आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. तसेच आपल्याकडे जर का 20 लिटरचा पंप असेल तर 20 लिटरच्या पंपासाठी आपण 10 मिली ते 20 मिलीपर्यंत आपण रोगाच्या तीव्रतेनुसार याचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 1 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती जर का समजा पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळून जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, मिराविस डिओ हे एक प्रकारचे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, जे आपण करपा व भुरी नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण याचा वापर केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जाणार आहेत. तरी शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे सांगायचे झाले तर आपण एखादं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारणी करत असतो तर त्यावेळी फक्त बुरशीनाशक, कीटकनाशक आणि त्याच्यामध्ये एखादं टॉनिक वगैरे घेऊन जर का आपण फवारणी केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. म्हणजे ज्यावेळी आपण फवारणी करतो तर 1 किंवा 2 किंवा 2पेक्षा अधिक ज्या वेळेला आपण औषधं एकत्र करत असतो तर कुठेतरी एका औषधाचा त्याचा रिझल्ट कमी होत असतो. तर याचा परिणाम आपल्या रिझल्टवरती सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर का फवारणी करायची असली तर आपण 1 किंवा 2 याच्यापेक्षा जास्त जर का आपल्याला फॉर्म्युलेशन घ्यायचे असतील किंवा आपल्याला फवारणीसाठी औषधं घ्यायचे असतील तर आपण कृपा करून कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार किंवा दुकानदाराच्या सल्ल्यानुसार जर का आपण चांगल्या पद्धतीने फवारणी केली तर आपल्याला 100% त्या ठिकाणी रिझल्ट चांगले मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण सिंजेंटा या कंपनीचे मिराविस डिओ या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.